आणि त्यानंतर राज्यातल्या प्रमुख शहरातल्या काही ठळक घडामोडी। नाशिक महापालिकेमध्ये 4 प्रभाग समिती सभापती पदांकरता निवडणूक बिनविरोध पार पडली, तर उर्वरित 2 ठिकाणी 30 एप्रिलला निवडणूक होणार आहे। नाशिक पूर्वमध्ये भाजपा विरुद्ध काँग्रेस, तर नाशिक रोडला शिवसेना विरुद्ध ठाकरे गट असा सामना होणार आहे। चौकशी समितीनं दिंडोरी अपघातामध्ये ठेकेदारासह अधिकाऱ्यांवरती ठपका ठेवलाय। रस्ते बांधकामातील हलगर्जीपणा आणि सुरक्षेचा अभाव यामुळे अपघात झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय। 3 एप्रिल रोजी दिंडोरीमध्ये हा अपघात झाला होता। केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मेळघाटातील आदिवासी मजुरांवरती उपासमारीची वेळ आल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। केंद्र सरकारनं मनरेगा योजनेमध्ये बदल केल्यानं वर्क कोड ओपन होत नाहीये, यावर तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी केली आहे। अहिल्यानगरमध्ये पहिलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत आहे। या महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असं नाव देण्यात आलंय। यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून 100 विद्यार्थी क्षमतेसह प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे। पंढरपुरातल्या यमाई तलाव लगतच्या जमीन हस्तांतरणाबाबत महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। यावेळेला बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिलेत। तलावालगत असलेली 3 हेक्टर क्षेत्रफळाची शासन मालकीची जागा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला हस्तांतरित केली जाणार आहे। कोल्हापूर शहरात उद्यापासून 1 दिवसाआड पाणी येणार आहे। 3 उन्हाळ्यामुळे धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यामध्ये घट होतीये। पावसाळ्यामध्ये पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याच्या दृष्टीनं महापालिकेनं पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे। अमरावतीमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची शक्यता वर्तवली जाते। जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरामध्ये एका अज्ञात वृद्धाचा मृतदेह आढळला। या वृद्धाचा मृत्यू उष्माघातानं झाल्याची शक्यता आहे। अमरावतीमध्ये सध्या तापमान 46.6 अंशांवर जाऊन पोहोचलंय। कोल्हापूरमध्ये गोकुळ प्रशासक पदाकरता जोरदार फिल्डिंग लावली जाते। प्रकाश बेलवाडे, माणिक पाटील चुवेकर, शौमिक महाडिक यांच्या नावाची चाचपणी केली जाते। मतदार यादीमधल्या घोळामुळे गोकुळची निवडणूक लांबणीवर पडली आहे। नाशिकमधल्या वृक्षतोडीवरती हरित लवादानं पुन्हा दणका देत 19 जूनपर्यंत स्थगिती कायम ठेवली आहे। आपत्कालीन परिस्थितीमध्ये झाडं तोडण्याकरता किंवा छाटण्याकरता लवादाची पूर्व परवानगी बंधनकारक असते। स्थगिती आदेशानंतर देखील 22 हेरिटेज वृक्ष तोडल्याचा आरोप करण्यात आला आहे। नागपूर भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांचं व्हॉट्सअप हॅक झालंय। सायबर गुन्हेगारांना त्यांच्या संपर्कातल्या लोकांना पैशांची मागणी करणारे मेसेज पाठवलेत। तिवारी यांनी या संदर्भात सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे। राज्य परीक्षा मंडळाचा शाळांचा निकाल 1 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे। 2 मे पासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी सुरू होणार आहे। शालेय शिक्षण विभागानं दिलेल्या सूचनांनुसार विद्यार्थ्यांना आता निकालपत्रक वाटप करताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांना दाखवणं बंधनकारक आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जांभळांची आवक सुरू झाली आहे। घाऊक बाजारामध्ये 300 ते 400 रुपये प्रति किलो आणि किरकोळमध्ये 500 रुपये किलोनं ही विक्री होतीये। दर जास्त असून देखील खरेदी करता ग्राहकांची पसंती मिळते।